याने वक्तावर काय काय आठवेल. मी कधी कोणतं त्या लेकरावरून हे गाणं म्हणायला लावलं. काही काही लोक मायबाप एवढे लेकरावर प्रेम करतात की त्याले थोडी सुधारायची संधी देत नाही. मोबाईल पाहिजे, रडू नको, घे. तुला अजून काय पाहिजे? मोटरसायकल पाहिजे. 18 वयाचा व्हायचा आहे तरी त्याला मोटरसायकल चालवायला लावता. लाज वाटायला पाहिजे ना मायबापाले. एक दिवस मग ऍक्सिडेंट हो गया. अरे 16-17 वर्षाचा असताना मोटरसायकल चालवायला देता. माझा मुलगा किती गाडी चांगली चालवते आणि उद्या मग तो धोक्यात आणते. माझ्या गावातली घटना आहे. माय मावल्यांना सांगतो. मला पोथी पुराण सांगता नाही येत. मी ते सांगतही नाही. का नाही सांगत मालूम आहे? पोथी से पोथी झगड़ने लगी, प्रेम की बातें बिगड़ने लगी, प्रेम की बातें बिगड़ने लगी. माझ्या कीर्तनामध्ये मी मुरदाळ गोष्टी सांगत नाही. मी कदापि सांगणार नाही की विहिरीले महाराजनं पाणी लावलं. कोणी मायचा लाल पैदाच झाला नाही विहिरीले पाणी लावणारा. जर महाराज लोकांच्या अंगाऱ्यानं पाणी लागते विहिरीले तर मग राजस्थानात 10-12 महाराज पाठवून दिले असते. प्रेमानं नसते गेले तर हातपाय बांधले असते आणि त्या इथे हात खाली ठेवले असते. पाण्याले हात लावा, विहिरीचं पाणी वर काढा. तू सांग बाळा, तू अभ्यास करून पास होशील की सत्यपाल महाराजच्या पाया लागल्यानं? उभा राह, उभा राह. अभ्यास करून पास होशील शाळेमध्ये की महाराजच्या पाया लागल्या? अभ्यास करून. या 2 पैकी एक घ्या. क्या बात, 100ची द्या. तशी याले गरज नाही. खाऊन पिऊन चांगल्या घरातला दिसून राहिला. तुमची तब्येत चांगली आहे. काय आडनाव आहे? नेरकत. अलगच आडनाव आहे. मला यायचे आडनाव मालूम आहे. नाळे, अमोल भाऊ. ज्याले मोलच नाही. लोक दारू पेते ने दूध जमा करते. लोक दारवा पेते ना अमोल भाऊ काय करते? दूध जमा करते, दूध पाजते लोकांना. लोक दारू पितात. 50 ग्राम मारू तो रास्ता भूल जाए और 100 ग्राम मारू नाली में गिर जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, पूरा लाता खा जाए. तू गाईचं दूध पिते की म्हशीचं? तू एवढी तब्येत का चांगली आहे याचं कारण काय? बोला. तुझ्या मम्मीची तब्येत चांगली आहे काय? हो किंवा नाही? तुझ्या मम्मीची तब्येत तुझ्यासारखी आहे का? आणि तुझे पप्पा? म्हणजे तू मम्मीवर गेला. तुझी मम्मी आली का रे? तुझ्या मम्मीला आवाज दे. बोला आईला. हा, उभा राहा. आवाज दे. आवाज दे. आई काय येणार नाही. आता तुझी आई येईल. लेकराची हात आई. बोला. म्हणून तर म्हणू याचा हँडसेट गेला कोणावर? समजा तुझे पप्पा आले. पप्पालाही पाहू दे ना. मी धीरज भाऊ अभंग साहेब. नाही, धीरज भाऊ तर आले नसते. तुझे पप्पा. पप्पा नको म्हणू ना. माझ्या पप्पा आहे ना गणपती. ते काय पप्पा आले. तुझं काय नाव रे? तुझं नाव? पप्पानी तुझी मम्मी समोराला आरती. सरपंच आपले अभंग साहेब यायचे. हे तर आले नसते. ते तर मंत्रालयात आहे.
त्याच्या घरातले कोणी मित्र त्यांचे बंधू वगैरे या ना, या जोडप्याचा सत्कार करून टाका. आणि हे आपले अमोल दादा नाडे चेअरमन दूध डेअरी, नो दारू, फक्त दारू नाही दुधाची, या ना या अमोल भाऊ. आणि ते अभंग परिवारातलं कोणी बोलवा नाही एक जण या. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, नाही देवा काही. एक नाही थोडे बाजून व्हा. घ्या तुम्ही पहिले यायचा सत्कार करू द्या. हो हा हो मी कीर्तन करणार नाही, बायको जाणं तुम्ही द्यायची. टाळ्या. हो महा हो आता जमलं. तो हार आहे ना ताईला टाकायचा असेल हो तो टा- ताई तुम्ही हो महा हो हा टाका. टाळ्या हा साडी द्या. द्या ताईला द्या, ताईला द्या. ताई 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 थांब थांब तिकडे टाळ्या. नको पाहू. फोटो काढताय का? काढणं बाई, काढणं फोटो. बाहेर आता लाडकी बहीण आहे बापा. अरे काढणं माय. बेरोजगार जवाई लाडकी बहीण. आता आहे इलेक्शन आहे, कराच लागते. झालं विठ्ठल. थांबा शाल दे. बोला पंढरीनाथ महाराज की जय. आवाज द्या ना मला. संत सावता महाराज की, जय गुरुबा काका की, जय नरहरी महाराज की, जय संत सेना महाराज की, जय तथागत भगवान बुद्धांचा, जय हो शिवाजी महाराजांचा. जय हो. एक माझं पुस्तक द्या यायले. माझ्या पुस्तकाचं नाव आहे सत्यानाश. लेकरं किती आहेत? एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाची मुलगी ते लागत होती. पाया नका लागू ना नाडीजी, तुमच्याच्यानं तर आम्ही आलो. तुम्ही फायनान्सर जर नसते आले तर महाराजचं कीर्तनच कोण बोलावलं असतं. कारण रुपये पाहता लोचनी जावे तुम्ही तुमच्या घरी. बाबू तुझ्या तब्येतचं राज हे आहे. ए, चाल. शेवटी मम्मीवर गेला. शाल न्या ना. ताई बसा. बसा. तू पुस्तक घे. रजिस्टर. तुले काय व्हायचं आहे जीवनात? हा, ते माहिती. महाराज होतं की डॉक्टर शेंडे होतं? बोल काय होतं? कलेक्टर. बरं बापा, कलेक्टर व्हायला कोण्या देवाच्या अंगाराला आला की? बा ऐकून घे. ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई कोण्या महामानवाच्या अंगाराला आला की? हा बोला. हा बोल बोल. क्या बात है, क्या बात है. यानं अवघे नाव काढले ना, अभ्यास टाकलं. तुकाराम महाराजांना हेच तर लिहिलं गळ्या. असाध्य ते साध्य करिता सायाच कारणाभ्यास तुका. त्याची तब्येत मस्त आहे. त्याच्या मायबापानं अक्कल वापरली खरं तर. ठेवून दे. दोनच पीस पैदा कोणाला केले. द्यायचं नाही. पोरीची वाट पाहिली नाही ना, नाही तर काही काही घरात मुलगा व्हायसाठी भसाभस पोरी पैदा करतात. 7 पोरी 8वं पोरग इल्लू इल्लू. लेकरं पैदा करणं चालू. 7 पोरी आणि 8वा पोरगा. काय चाटता बाबू तुम्ही? जानू ए पोरी बोल नको. खबरदार. 4-5 भावाईवर झाली का तू? तू तर हुशार आहेस. सांग बरं कोण्या क्लास मध्ये आहे तू? उभी राह. स्टँड अप. कोण्या क्लास मध्ये आहे बेटा? ये. हे माझं कीर्तनच असं आहे. आजोबाचं कीर्तनच असं आहे. माहिती आहे. हा
तू कोणत्या वर्गात आहे? माईक जोड घे. 6वी. 6वीला आहे का? 6 हो. कॉन्व्हेंट मध्ये आहेस की मराठी शाळेत? कॉन्व्हेंट. इंग्लिश शाळेत? मग मुलींची पहिली शाळा कोण काढली ते उत्तर दे. मागचे बोल शंभराची ना. नोंद देतील. मागचे बोल सावित्रीबाई नका. फुले. काय म्हटलं? बोल बोल ना. बरोबर आहे, बोल. पाहिजो अजूनही पाय मुली. सावित्रीबाई फुले. हा बरोबर आहे. शेवटी आपल्याच पार्टीची निघाली तू. ज्योतिबा सावित्री 100 दे. विद्येची देवी देवता ज्योतिबा. सावित्री घे ना. बोल ना. टाळ्या. हा राहू दे. देवता ओ बाई ज्योतिबा. नोट घेतली पुस्तक राहू दिलं. व सावित्रीची आवल्यात गाव सावित्री. मुलींची पहिली शाळा कोण काढली? तुझ्या नोट घेतलं आणि पुस्तक राहू दिलं. ते ने ना. आता खरी अवल्यादा. अरे सावित्रीची अवल्यात म्हणजे सावित्रीच्या लेकी. त्या सावित्री मातेनं हे पोरग कोण फिरून राहिलं? हे 5-6 पोरीवर झाला का बे तू? अबे इकडे ये ना. हे आता आलं हे पोरग. अबे बापाचा लाड सोडणं. ये तू दोघही इकडे या. नाही तर ओय दोघही इकडे या. बरोबर हो इकडे चल. ये इकडे. अरे हे असे डोक्यावर घेतात तू. अबे येणार रे. ते बा हे सर्व गलतीनं होईल लेकर आहेत बाबू. नजर चुकीतले लेकर आहेत. पाचवा मौसम प्यारे का इंतजारेगा. पाचवा मौसम प्यारे. काही महाराज म्हातारे लोक म्हणतील याचं कीर्तन कोणी अभंगावर आहे. तुम्ही युट्यूबवर पहा. मला 55 वर्ष झाले कीर्तन कराय करता. माझा मुलगा डॉक्टर आहे. मला एक मुलगी आहे. मी काही ब्रह्मचारी महाराज नाही. दुसऱ्याच्या लेखीबाई खराब करणारे. काय तर महाराज ब्रह्मचारी. आणि ब्रह्मचारी महाराज जेलमध्ये आहेत. फोटो काढताय आणि बायाचाच काढता. तुम्हाला माणसं दिसतच वा जावाई. हे जावाई आहेत माय. वा जावाई बुवा मिस्त्री आहेत ना. माय गावची पोरगी दिली. माया आमच्या दोघही भावाच्या 2 मुली तेलाऱ्याला दिल्या अकोले जिल्ह्यात. आणि यायची सासरवाडी तेलाऱ्याचीच आहे. लाडकी बाई मिस्त्री जावाई. धन्यवाद देतो. मी गंमत केली ना. जवाई माणसं आहे. बहीण दिली तर मजा तर करायला लागत ना. अरे त्या बाईने किती आनंद झाला सण. कारण माझा तालुका तेलार आहे आणि आमच्या दोघही भावाईच्या इन बाई तिथंच आहे. आम्ही आता बंधात जात असतो भेटीले. माझं कीर्तनच मनोरंजनातून भंजन आहे. हे महाराज ओ महाराज महाराज आतापासून गडबड करता का महाराज? पोत्यात उतरा. महाराज लोकाईले पथ्य आहे. दुसऱ्याला काही नाही पण आपल्याला महाराज लोकाईले पथ्य आहे. आपण थोडी गलती केली थोडा घसरला पाय तरी रडशील जन्मभरी. येथेच भरी लपशील गोठवरी. म्हातारीने पुस्तक देऊ नको. दुसऱ्या हाताने म्हणा आई आजी दादी तुला जर पुस्तक लागत असेल तर महाराज दे ना. लपशील गोठवरी. लपशील गोठवरी. भाऊ अत दीप भव. भगवान बुद्धांनी सांगितलं तुम्ही तुमचे प्रकाशमान
तुम्ही तुम्हाला चमकबाज करू शकता. तुझं पाशी परी तू जागा भुललाशी. तुमच्यामध्ये पावर आहे भाऊ. त्या भगवंताच्या कृपेनं पांडुरंगाच्या कृपेनं तुमच्यामध्ये ताकद आहे. माझ्या माय माऊल्यांनो हे बाय डॉक्टर नयन शेंडे, डॉक्टर नितीन खंडू शेंडे म्हणजे नितीन भाऊची हे मुलगी कोण आहे? नयन म्हणजे बहीण आहे की पत्नी आहे? पत्नी आहे. आता तुम्ही मुली म्हणता मला नोकरीवालाच नवरा पाहिजे. त्या नयन ताईले डॉक्टरच नवरा का भेटला? एखाद्या बाईनं बोला एखाद्या बाई. नाही तुम्ही जर शर्मत असाल तर गुदमरून मरा. मला काही घेणं देणं नाही. मला बोलणाऱ्या बाया आवडतात. नाही तर ग्रामपंचायत मध्ये कोणते दिवे लाव सांगू तुम्ही? तुम्हाला मेंबर केलं तुम्ही काहीच नाही बोलल्या. बायको सभापती, नवरा पंचायत समितीत उचापती. तुम्हाला एवढा अधिकार का दिला सांगा ना? मग बोला ना. त्या नयन ताईला डॉक्टर नितीन पती भेटले का भेटले? बोला 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 बोला. बोला. डॉक्टर आहे म्हणून डॉक्टरीनले डॉक्टर भेटले. आपली पोरगी म्हणते मला नोकरीवाला नवरा मिळाला पाहिजे. तू काय करत? काहीच करत नाही. फक्त वळाच्या भोवती चक्रा मारते अशी. ओके मॅडम ऊंचे लोगों की ऊंची पसंद. आईले धन्यवाद द्यावा लागेल. लहान लेकराले घेऊन ऐकून राहिली तिथून धन्यवाद. टाळ्या वाजवा. अरे कुठूनही ऐकलं आणि मोबाईल मध्ये माझं कीर्तन ऐकलं सारखंच आहे ना. मला आता काही लोक भेटले. एक घमिलं वाहणारा माणूस भेटला. मिस्त्रीच्या हाताखाली काम करते. 500 रुपये रोजात. त्याचा मुलगा मिस्त्री आहे, मेकॅनिक आहे. बाबू माझं कीर्तन नेहमी मोबाईल वर पाहते. मला इतका आनंद झाला, खूप आनंद झाला. ते घमिले उचलते म्हणजे घमिले उचलणारा म्हणजे हलकट माणूस आहे काय? आणि पोथी वाचणारा पंडित म्हणजे काय? त्याच्या मायनं 6 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला काय? कुठं येतो ते घमिले उचलतात ते. मग भेटले मला. तुम्ही आगा उभे राहा या ना. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. कानडा राजा पंढरीचा देव कोणाले म्हणतात? पंढरीचा सर्व देवाच्या मूर्त्या तर माणसानच केल्या ना. आदरणीय सरपंच साहेबांना विनंती करतो. हा कार्यक्रम पूर्ण गावाचा आहे, लक्षात घ्या. सरपंच, 17 ग्रामपंचायत मेंबर एवढंच नाही तर मला बोलावणारे मंडळी, माझ्या कीर्तनाचा माझ्या येण्या जाण्याचा खर्च देणारे मंत्रालयामध्ये धीरज अभंग साहेब आहेत, अमोल दादा आहेत, नाळे आहेत, चेअरमन दुडेरी. तुम्ही लोकांचंही सहकार्य आहे ना. या माणसाचं सहकार्य पैशाचं जरी नाही तरी येऊन बसले ना. आणि माझं कीर्तन मोबाईलवर ऐकता मग आनंद वाटला. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पोराचं लग्न झालं, नात गीत ओके पोझिशन. गरीब माणूस आहे पण सुखानं जगून राहिला. अजूनही घमेली उचलते. काही दुखते का? कंबर दुखते. बीपी आहे का? शुगर बंद आहे का? शुगर नाही, बीपी नाही, पण तरी फेसबुक पा किती ओके दिसते. मी आदरणीय
सरपंच साहेबांना विनंती करतो यायचा सत्कार करा. शाल दे रे. आहेत का सरपंच बी गेले? या, आहेत, आहेत. या. तुम्ही सरपंच प्युअर जातीच्या नाही तर पुढारी लोक बसतच नाही. जाणून फोन लावता. हॅलो कुठं आहेत का सरपंच? येथे पाहिजे जातीचे म्हणून तर तुम्ही लोकनियुक्त की मेंबर मधून? हा लोकनियुक्त सरपंच व्हायला आपली आवड पाहिजे आणि मेंबर मधूनही होतात. पण फार विठार टाळ्या. पुंडलिकावडे हरी विठ्ठल, श्रीनामदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की तुम्हाला जय. एक रामगीता देतो. तुकडोजी महाराजांना गावावर लिहिलं. याईनं खोटं नाटं नाही लिहिलं. रावणाला 10 तोंड होते हे यायचं कीर्तन त्यातलं नव्हतं. रावणा बसा बाबा पुस्तक एक रजिस्टर देतो तुमच्या नातीला. माझे बाबा मरण पावले 22,500 गोरगरिबांना वाट्यासाठीच ठेवले हे लेटर बुक. जय गुरु, जय हरी, जय शिवराया, जय भीमराया, आय लव्ह यू. बसा. अरे माझ्या विचारावर प्रेम करते तो माणूस. गरीब आहे याले याले अर्थ नाही ना हो. गरीब असला तरी वोटिंग तुम्हाला एकच भेटते की नाही. आणि तुमच्या गावातला खूप रानबोके असला त्याचंही वोटिंग एकच आहे. आणि मुसलमानाचंही वोटिंग बुद्धाचं आणि बामणाचं. मग कोण अलग आहे? कोणी ब्राह्मण कुणी महार करू नका असा विचार, हो करू नका असा विचार. आपलं मोठं मंदिर आहे ग्रामपंचायत. पांडुरंगी सदालीन राम, आणि या ग्रामपंचायत मधला देव कोणता आहे? आपण मतदार. हा खेळ जन्म मरणाचा, हा खेळ जन्म मरणाचा. बाबू अनेक वर्षापासून इच्छा होती माझं कीर्तन व्हावं. माझे मित्र आहेत कोकाटे, JCB दुरुस्त करतात. मोठ्या मोठ्या मशिनरी दुरुस्त करते. पण गावाची त्या माणसाले तळमळ आहे. फलटण मध्ये शाळेमध्ये शिक्षक स्वतःच्या पगारातून ठेवले. टाळ्या वाजवा. माझं कीर्तन घ्यावं. अनेक माझी मित्रमंडळी आहे बाबू. ते नेहमी माझं कीर्तन ऐकतात. मी नंतर विषय घेतो. या जावाई आता काही दुसरं करायची इच्छा आहे काय? बहारो फूल बरसाओ, फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. हो जावाई. दूर जवाई फुल बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गदा बरोबर. जब चाहे तब लाता. ठाला विठ्ठल. रामकृष्ण हरी बाबा. बाबाचं काही लक्ष नाही. बाबाची धूम आहे. दिल है की मां का नहीं ये बेकरारी जो हो रही है, ये जानता ही नहीं. दिल है दीवाना नहीं, दिल है दीवाना नहीं. काही काही बाया म्हणतो
सचिन एवढा माणसासारखा माणूस सध्या दबाई सारखा त्याने तुम्ही हलकट समजू नका. मला भाऊ आहे तो हलकट नाही. जरी बाईचा आवाज आहे त्याले 3 लेकर आहेत. आला त्याची एक मुलगी आशामध्ये सुपरवायझर आहे आणि त्याचा एक दुसरी मुलगी व्यापारी आहे आणि तिसरा मुलगा आहे तो गायक आहे. बी फॉर्म झाला. माझा मुलगा डॉक्टर आहे. डॉक्टर असला की शेजारी काय पाहिजे? मेडिकल म्हणजे औषधी लिहून तुम्हीच द्या यायचं असं ना शेंडे भाऊ. हे बा औषधे मेडिकल इकून जा. हे शिकलेल्या माणसाची तेच तर अक्कल आहे बाबू. पाहिलं मंत्रालयात आहे. नमस्ते साहेब. आजच मंत्र्यासोबत मीटिंग होती अभंग साहेब. मुनगुट्टी वारासोबत मीटिंग होती. आज पुरस्कार जाहीर पुरस्कारार्थीची निवड होती. त्या बॉडीवर मंत्रालयात मला ठेवलं. मंत्रालयात एका छोट्याशा गावाचा मुलगा आहे. हे भाग्य आहे. टाळ्या वाजवा. तेही अत्यंत गरिबीतून कष्टातून मेहनतीतून पुढे आलेले. सरपंच म्हणजे त्याचेच ब्रदर. तुम्ही लिहून घ्या. ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं त्याची पोट्टे हरामखोरच पैदा होते. त्याचे पोट्टे कोण्या पोट्टीच्या लफड्यात मर्डर मध्ये जेलमध्ये जातील. हे मी नाही सांगत. वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु तुकोबाराय लिहितात. जोडून या उत्तम व्यवहारे उदास विचारे विचारी उदास विचारे संताचा विचार ऐकावं लागेल. उदास विचारे तुम्हाला लेकरे चांगले असेल तर हरामाचं खाऊ नका. कोणी साहेब लोक असतील त्या माईच्या दुधाची शपथ लेखा पैसे खाऊ नका. सत्यपानला 52 वर्ष झाले मी कीर्तन करतो. मी कीर्तनाचे पैसे किती घेतो? माझे मित्र आहेत नेहमी कीर्तन ऐकतात. माझं बाबू मला ज्यांनी आमंत्रित केलं अनेक दिवसापासून त्यांची तळमळ होती. सुभाष दादा अभंग मिस्त्री आणि गोविंद आबा भुजबळ आणि तिसरे नानासाहेब शेंडे. सागर भाऊचा परिचय आज झाला. नाही तर सागर भाऊची आमची भेट होत नव्हती. आम्ही नदी नाले वाहून येत होतो सागर मध्ये. पण सागरची भेट आजच झाली. नाही तर नदी नाले सर्वे सागरातच येते भाऊ. मी धन्यवाद देतो. हा असा योग घडून आला. मला आमंत्रित केलं. काल खूप बिमार होतो. पण मी जर चाट दिली असती तर गोविंद आबांना आत्महत्या केली असती. केलं का? सत्यपाल बद्दल मी किती सांगितलं आणि तो आला नाही. मी आयुष्यामध्ये माय मेली त्या दिवशी माझ्या मुलाचा फोन आला. बाबा माझा मुलगा डॉक्टर आहे. घरी हॉस्पिटल आहे. खाऊन पिऊन ओके पोझिशन आहे. आता यावेळी डॉक्टर लोकांचं सीझन सुंदर आहे. पावसाळ्याच्या दिवसात खोकला बाबू. मी माझी आई गेल्यावर 21 फेब्रुवारीला मुलाचा फोन आला आणि माझा कार्यक्रम होता वर्धेला कार्यक्रम होता. मी अर्ध्या मधात होतो. बाबा म्हणे आई मरण पावली. म्हटलं धर्मपाल तुझ्या पाया पडतो. तुले वाईट वाटू देऊ नको. जिवंतपणी आईचं मी लुगडं धुतलं. काय करता तुम्ही? दगडाच्या देवीले किती साडी घातली तर काही समाधान होईल का? पण जित्या एखाद्या आता मी साड्या खाऊन वाटतो. माझ्या आईले साडी ना भेटे म्हणून मी 10 साड्या दररोज वाटतो.
त्याही हलकट वाटत नाही. मला काही इलेक्शन मध्ये निवडून यायचं नाही. मी 2-250ची साडी वाटतो जाणून, कारण मा आईले साडी भेटी नाही. माई आई माझ्या गावातले लोक म्हणे सत्यपालची माय, मी शिंपी आहो. आमचं बियाणं कमी आहे तुमच्या गावात. गलतीनं एक घर आहे तुमच्या गावात, ते आपले महाराज आहेत. त्याला वाटलं आता कपडे शिवायतच मजा नाही. नामदेवानंही कपडे शिवले तर त्याला मंदिरातून हाकललं. काहे को तूने दर्जी बनाया. म्हणून आमच्या महाराजच्याही लक्षात आलं की आता कपडे शिवावून कीर्तनी करा. काय नाव त्या महाराजचं? कुमटेकर आहे ना, नंदू भाऊ, नंदू महाराज. आज नसतील ते, नसतातच. महाराज इथेही मोठं बजेट आणि वेळ नसते. नवीन पोरगा आहे की ओल्ड मॉडेल आहे? ओल्ड आहे, म्हातारे आहे. मग बरोबर, घरी कोणी रखवाली पाहिजे. आता सर्वात नाही तर खरंच सांगा, ज्या सुनबाईनं सासूले कीर्तन ऐकायला आणलं तिनं उभं राहा. आले असेल तर उभे राहा. उभ्या राहा दोघी जण. एक साथ स्टँड अप. राहा उभ्या. राहा ना, असाल तर मला मालूम आहे ना, सासूले आणणारी एखादीच अवल्यात पैदा होते. राहा ना, थमक अचिन. अहो राह ना माय उभे. फक्त चौघे बस झाला. आता 15 जणी राहिल्या तर साड्या पुरणार नाही. तू खाली बस बरं, मागची बाई. हा तुम्ही राहा. तुही सून कोणती आहे आणि तुमची सासू? करा उभ्या. या तर 4 जणी या समोर या. अहो या ना. आता काय इथं इवाई आहे काय? धन्यवाद. त्या दोघींनाच काय नाराजी केली? तुम्ही दोघी जणी येऊन जा. ते उभी राहील ती बाई. तुही सासू बेटा राहू दे, येत नाही. काही भांडण व्हायला आहे काय हो? सासू सून बोलावते ते येत नाही. धन्यवाद. बसा आता. ठाला विठाला. बोला पुंडलिकावरे हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, संत सावता महाराज की जय. संत गाडगे बाबा की जय. 3 साड्या दे, 3 सोनीले. आता सासूबाई, तुझ्या पोरीले साडी देतो की सोनीले? तू सांग. या इकडे 1 मिनिट. तू म्हणन अब ये ना माय. या समोर या. आता काही शर्म्याचं वय तरी आहे काय? काय आडनाव तुमच्या? नाळे म्हणजे कांदा मुळा आवाजी. ओवी विठाबाई माझी माझी. मग आता पोरीले देत की सुनीले? पोरीले की सुनीले? मी म्हटलं पोरीले म्हणजे उद्याच तू हजामतच होणार. पण करा द्यात करा सत्कार. संत सावता महाराज की जय. बसा. थांबा. तुम्ही म्हणाल सासू मला रिकामच बोलावलं. तुम्हाला गवळण येत. आपलं माया गाण्याचं पुस्तक देतो. चांगले गाणे लिहिले मी याच्यात, सुंदर लिहिले. पण याच्यात आंबेडकराचंही गाणं आहे. पत्ते काय बोला. तुम्हाला चालेल का आंबेडकराचं? अहो सर्वात जास्त ज्योतिबा फुले बुद्धाच्या घरात आहे. समजले? हाला बसा दोघी बसा. बस बाई पाय. पंढरीनाथ महाराज की जय. तुमची सुनबाई. हा लय कष्टाचं जीवन आहे बेटा. त्या सासूचं काहीच नव्हतं. आता दिवस तो आलं. लग्न झाल्यावर तू घरात आली सुनबाई, तेव्हापासून लय प्रगती झाली. खरं सांग तुमच्या मायच्या शपथ ना. ते